हॅलो स्टुडंट्स, आता आपण 4.1 मधले शेवटचे 2 प्रश्न फक्त राहिलेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये का नाही घेतले तर तो व्हिडिओ फार मोठा होतो आणि मग अपलोड करायला मला थोडासा प्रॉब्लेम येतो, म्हणून ते तुकड्या तुकड्यात आपण हे करत असतो. क्वेश्चन नंबर 8 आणि 9 हे 2 क्वेश्चन त्यातले राहिलेले आहेत. आता बघूया आपण 8th क्वेश्चन पाहूया. इफ स्लोप ऑफ one of the lines given by if the slope of one of the lines given by ax square plus twice hxy plus by square equals 0 is 4 times the other is 4 times the other is 4 times the other, then show that 16h square equals 25 AB. 16h square equals 25 AB हे आपल्याला प्रूव्ह करायचे. काय म्हणले बघा प्रश्नामध्ये, if the slope of one of the lines given by this equation is 4 times the other, then show that 16h square equals 25 AB. यामध्ये 2 लाईन्स असतात. खूपदा सांगितलं ओरिजिन मधून जाणाऱ्या 2 लाईन्स हे कंबाइंड इक्वेशन असतं. यातल्या एका लाईनचा स्लोप त्यातल्याच दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या 4 टाइम्स असेल तर हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं. 16h square equals 25 AB हे आपल्याला प्रूव्ह करायचं. प्रश्नाचा अर्थ कळला का बघा सगळ्यांना? बरं, आता मी याचं सोल्युशन देऊन दाखवतोय. Given the homogeneous equation ax square plus 5hxy plus by square equals 0. आता यातल्या ज्या 2 लाईन्स आहेत त्यांचे आपण स्लोप्स m1 m2 आहेत असे अज्युम करूया. लेट the slopes of the lines given by homogeneous equation म्हणजे हे इक्वेशन homogeneous equation b m1 and m2. यातल्या ज्या 2 लाईन्स आहेत त्यांचे स्लोप्स काय असतील तर m1 and m2 असतील. ठीक आहे. such that काय कंडिशन दिली होती वाचावर, त्यांच्या स्लोप मध्ये काय कंडिशन दिली की एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या 4 टाइम्स इतका आहे. मग कोणीही कोणाच्या 4 टाइम्स असेल such that m1 equals 4 times m2 ही त्याने दिलेली कंडिशन. मग आता मला सांगा m1 plus m2 किती असते व्हॅल्यू? m1 plus m2 minus 5h upon p इतकी असते. आणि m1 m2 ही व्हॅल्यू किती असते? m1 m2 equals a upon b इतकी असते. m1 m2 equals काय असते? a upon b. आता त्यांनी असं सांगितलंय की m1 is 4 times m2. आता हा जो इथला m1 आहे हा m1 तो मी 4 टाइम्स m2 ने रिप्लेस केलेला आहे. तिथले m2 आहेतच ऍज इट इज इज इक्वल टू -5h upon b ऍज इट इज. आता पुन्हा यातला जो m1 आहे ना m1 तो मी कशाने रिप्लेस करणार आहे? 4 टाइम्स m2 इनटू हे इथले m2 ऍज इट इज इक्वल्स a upon b. कुठून आणलं आपण? फ्रॉम इक्वेशन 1. चला यांची एडिशन काय दिली सांगा? 5 टाइम्स m2 एडिशन आहे ना इज इक्वल टू -5h upon b as it is and 4 टाइम्स m2 square 4 टाइम्स m2 square equals a upon b as it is. ह्यातले मी जर 5 ट्रान्सफर करून घेतले तर फक्त m2 शिल्लक राहील इक्वल्स -5h upon 5b and इथं 4 ट्रान्सफर करून घेतले तर m2 square equals a upon 4b. आता इथं नुसता m2 आहे, तिकडे m2 चा स्क्वेअर आहे. मी इथं स्क्वेअर करून घेतो. therefore m2 square equals स्क्वेअर करा बरं 4h square मायनस चा स्क्वेअर प्लस असणार आहे अपॉन 25b square. याला आपण लिहूया
समजा इक्वेशन काही नसेल ना मागे तर इक्वेशन 1 आहे म्हणजे याचा अर्थ हे झालं इक्वेशन 2 असेल आणि ह्याला देऊ आपण इक्वेशन 3 असेल. त्याला इक्वेशन 3. आता 2 आणि 3 च्या LHS बघा सेम आहेत की बघा. 2 आणि 3 च्या LHS सेम आहेत का चेक करा. m2 सेम आहे. मग आपण कंटिन्यू ह्याच्या खाली करायचं आहे. फ्रॉम 2 and 3 मी इथे लिहितोय फ्रॉम 2 and 3 दोघांच्या RHS काय असल्या पाहिजेत सेम. मी त्या पार्ट मध्ये दाखवणार आहे. दोघांच्या RHS काय असल्या पाहिजेत सेम असल्या पाहिजेत. म्हणजे 4h² upon 25b² 4h² upon 25b² must be equal to a upon 4b. a upon 4b. फ्रॉम इक्वेशन्स 2 and 3 अशी स्टेप मिळाली. बस टर्म ट्रान्सफर करा. 4 4 द 16 4 1 मिनिट त्याआधी कॅन्सलेशन आधी करू म्हणजे सोपं जाईल ना. ट्रान्सफर वगैरे नंतर करूया. एक b कॅन्सल होते बस बाकी काही नाही. अपॉन इथं b² आहे इथं b आहे. यातला एक b आणि यातला एक b जर कॅन्सल केला तर 4h² अपॉन 25b इक्वल्स a अपॉन 4 शिल्लक आहे. आता टर्म ट्रान्सफर करा. 4 4 द 16 h² इज इक्वल टू 25b इंटू a म्हणजेच 25ab. हे तुम्हाला शो दॅट मध्ये विचारले ते एकदा पाहून घ्या. 16h² इक्वल्स 25ab हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके ओके. आता यातला लास्ट क्वेश्चन जो या एक्सरसाइज मधला लास्ट क्वेश्चन तो समजण्यासाठी तुम्हाला आधी काही मला पार्ट वेगळा सांगावा लागणार आहे. तो आधी बघा. लाइन्स बायसेक्टिंग कोऑर्डिनेट ऍक्सिस कशा असतात त्यांचे स्लोप्स काय असतात हे आपल्याला पाहायचं. आता ह्या एक्स आणि वाय ऍक्सिस आपण इथे ड्रॉ केले आहेत. म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टीम दोन वेगवेगळ्या मी ड्रॉ केलेल्या आहेत. हा एक्स ऍक्सिस आहे हा वाय ऍक्सिस आहे. हा ओरिजिन इथं पुन्हा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि ओरिजिन. आता ही जी L1 ही जी लाईन आहे L1 ही जी लाईन आहे त्यानं फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट बायसेक्ट केलेला आहे. ही L1 जी लाईन आहे ती फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट बायसेक्ट करून जाते आणि L2 ही जी लाईन आहे ही सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट बायसेक्ट केलेला आहे. सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट त्यांनी बायसेक्ट केलेला आहे. म्हणजे आपण आता एकेकाचा विचार करूया. आता मला सांगा L1 ला फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट बायसेक्ट केलाय म्हणजे हा जर संपूर्ण अँगल 90 डिग्रीचा असतो आपला हा तो बायसेक्ट झाल्यामुळे आता काय झालं सांगा 45 डिग्रीचा झाला. मग मला सांगा L1 चं इन्क्लिनेशन काय झालं. L1 चं इन्क्लिनेशन काय झालं 45 डिग्री. मग याचा अर्थ L1 चा स्लोप काय असला पाहिजे तर तो tan 45 म्हणजेच +1 असला पाहिजे. L1 चा स्लोप काय असला पाहिजे +1 असला पाहिजे. आता L2 ही जी लाईन आहे L2 या लाईननं सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट बायसेक्ट केलेलं आहे. सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट त्यानं बायसेक्ट केलाय. मग L2 चं इन्क्लिनेशन काय आहे तर इथून एवढा अँगल 90 डिग्री कोऑर्डिनेट ऍक्सिस मधला आणि बायसेक्ट केल्यामुळे हा 45 झाला की नाही. म्हणजे हा आतला अँगल 45 आहे आणि हा एवढा अँगल किती आहे 90 आहे. म्हणजे थोडक्यात L2 चे इन्क्लिनेशन किती आहे सांगा 135 आहे. L2 चे इन्क्लिनेशन किती आहे 135 आहे. मग tan 135 ची व्हॅल्यू काय. मला आता L2 चा स्लोप पाहिजे ना. मग L2 चा स्लोप जो असेल तो tan 135 इतका स्लोप असेल. tan 135 ची व्हॅल्यू आहे -1. कशी आली मी दाखवणार आहे. tan 135 किती आहे तर -1 आहे. बघा tan 135 इक्वल्स tan ऑफ 90 प्लस 45 त्याला स्प्लिट केलं त्या 135. ऑड मल्टिपल आहे त्यामुळे tan चा कॉट होणार आहे. समोरचा अँगल 45 सेकंड क्वाड्रंट तिथे tan निगेटिव्ह येणारा आन्सर निगेटिव्ह इज इक्वल टू मायनस साइन ॲज इट इज cot 45 tan 45 यांच्या व्हॅल्यूज आहेत 1. थोडक्यात tan 135 किती आहे -1. त्यामुळे जर एखाद्या लाईननं अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ऍक्सिस बायसेक्ट केला असं सांगितलं असेल तर त्या लाईनचा स्लोप आयदर m इक्वल्स +1 किंवा -1 असतो. +1 किंवा -1 असतो. एक तर ती लाईन अशी असू शकेल कारण कोऑर्डिनेट ऍक्सिस मधला अँगल बायसेक्ट केलाय. कुठले क्वाड्रंट बायसेक्ट केले ते सांगितलं नाही तुम्हाला. कोऑर्डिनेट ऍक्सिस मधला अँगल बायसेक्ट केलाय. मग आयदर ती लाईन L1 असू शकते किंवा ती लाईन L2 पण असू शकते. जर ती लाईन L1 असेल तर स्लोप +1 आणि जर ती लाईन L2 असेल तर स्लोप -1. थोडक्यात
जर कोऑर्डिनेट ऍक्सिस मधला अँगल बायसेक्ट केला गेला असेल तर त्या लाईनचा स्लोप आयदर +1 और -1 असणार आहे, म्हणजेच m इक्वल्स +or -1. आता ह्याचा वापर करून आपण नेक्स्ट क्वेश्चन सोडवणार आहोत. ओके, नाउ लास्ट क्वेश्चन 4.1 मधला आपला शेवटचा प्रश्न बघतोय आपण. मी क्वेश्चन वाचतोय, लक्ष द्या. इफ वन ऑफ द लाइन्स गिवन बाय ax square plus twice hxy plus by square equals 0 bisects an angle between coordinate axis. If one of the lines given by this equation bisects the angle between coordinate axis, then show that a plus b bracket square is equal to 4h square. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. Then prove that a plus b bracket square equals 4a square हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, प्रश्नाचा अर्थ लक्षात आला का बघा. परत सांगतो, हे जे होमोजिनियस इक्वेशन तुम्हाला दिले किंवा कंबाइंड इक्वेशन जे दिले, यातल्या दोन लाईन्स पैकी एक लाईन कोऑर्डिनेट ऍक्सिस मधला अँगल बायसेक्ट करते. म्हणजे मी मगाशी दाखवलेल्या लाईन्स पैकी एकतर ती लाईन L1 असू शकते किंवा दुसरी लाईन L2 पण असू शकते. म्हणजे थोडक्यात यातल्या दोन लाईन्स पैकी एक लाईन आयदर L1 आहे किंवा L2 आहे. मगाशीच्या फिगर मध्ये, याच्या आधीच्या फिगर मध्ये L1 आहे किंवा L2 आहे. तर हे प्रूव्ह करा असं तुम्हाला त्यांनी सांगितलं. ठीक आहे, बघा सोल्युशन बघा. सुरुवात, गिवन द होमोजिनियस इक्वेशन ax square plus twice hxy plus by square equals 0 dividing throughout by x square. मला ऑक्सिलरी इक्वेशन काढायचं आहे स्लोप मध्ये. डिवाइडिंग थ्रू आउट बाय x स्क्वेअर केलं ते सगळा पार्ट मधला लिहून काढला आणि मग ते इक्वेशन मिळतं तुम्हाला a plus twice hm plus bn square is equal to 0. हे असं तुम्हालाही पाठ पाहिजे, कारण एमसीक्यू सोडवताना तुम्हाला याच्याकडे बघितल्या काय करता आलं पाहिजे, तर ऑक्सिलरी इक्वेशन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, इक्वेशन 1. आता मला सांगा, यातल्या दोन लाईन्स पैकी एक लाईन कोऑर्डिनेट ऍक्सिस मधला अँगल बायसेक्ट करते. म्हणजे ती लाईन एकतर L1 तरी पाहिजे, याच्या आधीच्या फिगर मधली ती एकतर L1 पाहिजे किंवा L2 पाहिजे. L1 असेल तर स्लोप काय +1 आणि L2 असेल तर स्लोप काय -1. थोडक्यात काय, तर त्यातली जी लाईन आहे त्या लाईनचा स्लोप काय असला पाहिजे, आयदर +1 और -1 असला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे की गिवन इक्वेशन पासून जे आपण ऑक्सिलरी इक्वेशन तयार करतो ते इक्वेशन ह्यातल्या त्या दोन्ही लाईन्सच्या स्लोपनं काय व्हायला पाहिजे, 100% सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. यासाठी रिमार्कचा अभ्यास पाहिजे. हे जे ऑक्सिलरी इक्वेशन तयार होतं हे यातल्या ज्या लाईन्स सेपरेट लाईन्स असतात त्यांच्या स्लोपनं हे इक्वेशन काय होत असतं, सॅटिस्फाय होत असतं. आता ते मी कसं मांडतो बघा. सिन्स one of the lines given by homogeneous equation bisects angle between coordinate axis comma equation 1 म्हणजे ऑक्सिलरी इक्वेशन must be satisfied by equation 1 must be satisfied by m equals +or-1. equation 1 must be satisfied by m equals +or-1. हे नक्की सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. करा रिप्लेस a as it is plus twice h ब्रॅकेट मध्ये m च्या जागी +or-1 plus b as it is +or-1 bracket square is equal to 0. a as it is, याचा आणि याचं मल्टिप्लिकेशन. आता प्लस इंटू प्लस झालं तर प्लस आणि प्लस इंटू मायनस झालं तर मायनस, म्हणजे +or- 5h +or-5h प्लस b, कारण 1 चा स्क्वेअर 1 असणार आहे, -1 असू दे किंवा +1 असू दे, स्क्वेअर +1 असणार आहे, इंटू b is equal to 0 as it is. आता ही जी टर्म आहे ती मी RHS मध्ये लिहिणार आहे, म्हणजे a plus b आहे तसे राहील इज इक्वल टू. आता हे बघा दोन्ही साइन आहेत प्लस मायनस, पलीकडे जाऊन काय होतील मायनस प्लस, अर्थ तोच आहे, प्लस और मायनस काय मायनस और प्लस काय.
ट्वाइस एच ॲज इट इज. आता फक्त शो दॅटकडे बघा आणि त्यानुसार स्क्वेअरिंग बोथ साइड्स म्हणा. स्क्वेअरिंग बोथ साइड्स चला इथं जाईल ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि RHS मध्ये प्लस ऑर मायनसचा स्क्वेअर कायम पॉझिटिव्ह आणि 2h चा स्क्वेअर काय असणार आहे तर 4h स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स 4h स्क्वेअर. ओके. आता एक्सरसाइज 4.1 हा मी तुम्हाला सगळा ऑलमोस्ट सगळा सॉल्व्ह करून दिलाय. अगदीच एखाद दुसरा क्वेश्चन जर त्याच्यात जर सिमिलर क्वेश्चन असतील तर मी ते तुम्हाला करायला सांगितले. ॲज अर्ली ॲज पॉसिबल हा सगळा एक्सरसाइज तुमच्या वहीत सोडवून ठेवा. आपल्याला पुढे वेळ फार कमी आहे त्यामुळं जेवढं शिकवलं जाईल ते त्या त्या वेळेला वहीत लिहून ठेवा. एस्पेशली मी मुलांना सांगतोय, मुलांना, कारण मुलांमधनं एकही क्वेश्चनचा डाऊट विचारला जात नाही. काही मुली मला नेहमी डाऊट्स विचारत असतात, मी त्यांचे अजूनही क्लिअर करणार आहे ते. आता असाच एक मला हा बायसेपच्या जागी एक ट्रायसेपचा क्वेश्चन एका मुलीने मला विचारलेला आहे. तर आता तो तिला याच्यावरून ते साधारण त्याची कल्पना येईल. मी तो करून तर दाखवणारच आहे, पण असे काही टाईप झाल्याशिवाय ते क्लिअर पण होत नसतात. त्यामुळे मी थांबलेलो असतो, मुद्दामून थांबलेलो असतो. तर हे तुमचे डाऊट्स या प्रकारे क्लिअर होत जातील. सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं होतं ते म्हणजे एक्सरसाइज जे काय आहे ते वहीमध्ये सोडवून ठेवा. आपल्याला नंतर वेळ फार कमी आहे. डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन हे एवढे मोठे चॅप्टर्स आहेत की ते मला ज्यावेळी आपले फिजिकल आपण ज्यावेळी क्लास चालू करू त्यावेळी मला ते चॅप्टर शिकवायचे. मग आता मी मॅथ्स 1 मधले जे सोपे 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 चॅप्टर्स आहेत ते सगळे संपवून घेणार आहे. असाच एक लॉजिक म्हणून पण चॅप्टर आहे, तोही सोपा आहे, पण त्याला टेक्स्टबुक कंपल्सरी समोर लागतं म्हणून मी ते शिकवत नाहीये. पण तरी आता प्रयत्न करणार आहे मी कसा काय शिकवायचं ते बघतो. तर आता एक्सरसाइज आपल्या याच्यातला 4.1 पूर्ण संपलेला आहे. तो वहीत सोडवून ठेवा सगळा. त्यात सुद्धा एखाद दुसरा जर डाऊट असेल, मी जे तुम्हाला करायला आवडेल त्यात जर डाऊट असेल तर मला लवकरात लवकर विचारा. मुलींकडनं डाऊट्स विचारले जातात, पण मुलांकडनं कुठलेही डाऊट्स विचारले जात नाहीत. नंतर तुम्हाला पश्चाताप होईल. वेळ आहे तोपर्यंत हे सगळं सोडवून ठेवा. ओके. आता याच्यानंतर आपण 4.2 हा एक्सरसाइज पाहणार आहोत. त्यामध्ये अँगल बिटवीन टू लाईन्स म्हणजे टॅन थिटा इक्वल्स मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2 हा रिझल्ट 11वीचा आणि टॅन थिटा इक्वल्स मॉड ऑफ 2 रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b हा 12वीचा रिझल्ट आणि त्याच्याशी रिलेटेड रिमार्क्स. लाईन्स कोइन्सिडेंट असतील तर h स्क्वेअर मायनस ab ची व्हॅल्यू 0 असते आणि लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर a प्लस b ची व्हॅल्यू 0 असते. हे सगळ्याचा अभ्यास करून ठेवा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला 4.2 एक्सरसाइज सुरू करणार आहे. ओके. थँक्यू.